वंजारी विरुद्ध मराठा हा संघर्ष गेल्या काही काळापासून बीड जिल्ह्यातल्या राजकारणात पाहायला मिळतोय। याच दरम्यान बीड पोलीस अधीक्षक नवनीत यांनी एक मोठा निर्णय घेतला। बीड जिल्ह्यात आता पोलिसांच्या वर्दी आणि टेबलावरील नेमप्लेटवर फक्त नाव असेल, आडनाव गायब होणार आहे। नेमकं का आणि कशासाठी या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। वर्दीवरच्या नेमप्लेटवरून आडनाव गायब, कार्यालयाबाहेरच्या नेमप्लेटवरही फक्त पहिलं नाव, टेबलावरच्या नेमप्लेटवरही आडनावाचा पत्ताच नाही। पोलीस शिपाई असो किंवा पोलीस अधीक्षक, प्रत्येकाची ओळख सध्या त्यांचं पहिलं नाव आणि हुद्द्यापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे। हाक मारतानाही आडनाव टाळून फक्त पहिल्या नावाचाच वापर बंधनकारक करण्यात आलाय। बीड पोलिसांनी सुरू केलेला हा महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच उपक्रम असावा। पण बीड पोलिसांवर आडनाव लपवण्याची वेळ का आली आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधताना बीड मधली किंबहुना एकूणच मराठवाड्यातली जातीय सलोख्याची वीण किती उसवली गेली आहे याची प्रचिती येते। होय, आडनावावरून कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची जात ओळखता येऊ नये म्हणून बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत यांनी खाकी वर्दीवरून आडनावच हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय। एकदा आम्ही पोलीस खात्यामध्ये आले तर आम्ही देशासाठी काम करत आहे। तर आमची काय जात नाही, आमचा काय धर्म नाही। आमच्यासाठी जो येणारा प्रत्येक नागरिक आहे त्याची जात किंवा धर्म बघून आम्ही त्याला न्याय देऊ किंवा नाही देऊ तशी आमची भूमिका नाही। त्यासाठी आतापर्यंत माझा जो अनुभव आहे तो बरेचदा बंदोबस्ताला काय असते की आमचे लोकांची नेमप्लेट बघून त्यांची मेंटॅलिटी बघावं लागते। तो मी हे बेसिकली हे जो स्टेप आहे ते स्टेप त्यासाठीच आहे की आमचे लोक बीडची जनतासाठी काम करत आहे आणि लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहेत। आमचे काही कास्ट नाही आणि जो आहे क्रिमिनल आहे, क्रिमिनलच्या बाबतीत जसं आपल्याला कायद्याप्रमाणे तरतूद आहे ते आम्ही करणार आहे। मराठा विरुद्ध वंजारी या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचं चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे। बीडमध्ये ते अधिक प्रकर्षानं जाणवत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्याची तीव्रता अधिक वाढलेली दिसते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास असो किंवा विशिष्ट समाजानं काढलेला मोर्चा, आडनावावरून जातीचा अंदाज लावत पोलिसांनाही टार्गेट केलं जात आहे। जेव्हा आम्ही पोलीस दलात भरती होतो त्यावेळेस आम्ही आमच्या पूर्ण नावानेशी भरती झालेलो असतो आणि नियमाप्रमाणे आमची भरती झालेली असते। परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही कर्तव्य करत असतो त्या ठिकाणी काही मुद्दे त्यावेळचे असतात आणि त्यावेळचे जे मुद्दे असतात काही सामाजिक मुद्दे असतात आणि सामाजिक मुद्दे हाताळत असताना जेव्हा आम्ही समाजामध्ये मॉबमध्ये जात असतो तर त्यावेळेस आमच्या युनिफॉर्मवरची जी नेमप्लेट आहे तर ही नेमप्लेट बघून किंवा आमचं आडनाव बघून आमची जात कुठली आहे असा एक समज करून घेण्यात येतो आणि आम्ही कुठल्या तरी गटासाठी काम करतोय असा काही लोकांमध्ये समज होण्याची शक्यता असते। म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जो हा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे हा स्तुत्य आहे आणि त्याचे आम्हाला चांगले अनुभव याच्यामध्ये समाजामध्ये येत आहेत। मराठा विरुद्ध वंजारा संघर्षाची धग संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं जास्त जाणवत असली तरी त्याची सुरुवात आधीपासूनच झालेली पाहायला मिळाली। मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत उपोषण सत्र सुरू केलं, ज्याला ओबीसी समाजाच्या नेत्यांनी विरोध केला। जरांगे आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा देणारे मराठा समाजाचे नेते तर जरांगेंना विरोध करण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। लोकसभा निवडणुकांवरही मराठा विरुद्ध ओबीसी या राजकीय संघर्षाचं सावट पाहायला मिळालं। लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कायम राहावा म्हणून एका गटानं प्रयत्न कायम ठेवले तर हा प्रभाव कमी करण्यासाठी दुसऱ्या गटानं आटोकाट प्रयत्न केले। लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांना मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची झळ कमी बसली, मात्र निखारा पूर्णपणे भिजला नव्हता। संतोष देशमुख हत्या प्रकरणानं त्याला पुन्हा फुंकर दिली। हत्या झालेल्या सरपंचाची आणि त्या प्रकरणातील आरोपींची जात शोधून राजकारण सुरू झालं। सरपंच हत्या प्रकरणात ज्या पोलिसांवर आरोप झाले त्यांना देखील जातीयवादाचं लेबल लावण्यात आलं। बीडच्या पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात विशिष्ट समाजाचा भरणा झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। बीडमध्ये मराठा आणि वंजारी ह्या दोन जातींमधला जो संघर्ष आहे आणि मग ते ब्युरोक्रेसीमध्ये जास्त बिघडला।
ब्युरोक्रासीमध्ये फार भयंकर बिघडला, एवढा बिघडला की 700 शिक्षक आजही एक्स्ट्रा आहेत जिल्ह्यामध्ये. पोलीस दलाची बेरीज पाहिली तर 50% वरती पोलीस दलामध्ये एकच समूह त्या ठिकाणी दिसतोय. ह्याच्यामध्ये महसूलमध्ये तीच परिस्थिती आहे, इरिगेशनमध्ये तीच परिस्थिती आहे, बाकीच्या बाबतीतही तीच परिस्थिती. ही परिस्थिती सुधारल्याशिवाय हा सलोखा जो म्हणतो ना आपण, तो सलोखा जागेवर येणार नाही, नाहीतर सलोखा आणखी बिघडणार. खाकी वर्दीला जात नसावी म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आडनाव वगळण्याचा निर्णय घेतलाय. एक तर मी बीडच्या एसपींचं मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीडमध्ये लावली आहे की फक्त पहिलं नाव लिहायचं, बाकी काही पुढे आगापिछा लिहायचा नाही. आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एसपी करू पाहतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. एवढा धाडसाने पहिल्यांदा एखादा अधिकारी निर्णय घेतोय हे काही कमी नाही. बरं, ते घेण्यामागचं त्याचं काही कारण पण त्यांनी सांगितलेली आहेत आणि हे सत्य आहे. हो, मी त्याचं कौतुक करतो. बीडची सद्यस्थिती पाहता त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचं कौतुक होत आहे. पण असं असलं तरी या कौतुकामागे एक मोठी शोकांतिका दडली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून वाढलेला हा जातीय संघर्ष इतका मोठा आहे असं कधीच घडलं नव्हतं. ओबीसी समाजाच्या हॉटेलवर केवळ ओबीसींचेच समाज बांधव जातात. मराठा समाजाच्या लोकांकडून विशिष्ट समाजाचे लोक खरेदी करतात. यापूर्वी अशा गोष्टी कधीही पाहायला मिळाल्या नव्हत्या. आपल्या हर तऱ्हेच्या ओळखीचा अभिमान बाळगताना आणि जपताना प्रत्येकाची धार्मिक, व्यावसायिक, जातीय आणि प्रांतिक ओळख मान्य करणं, ती स्वीकारणं हीच खरी धर्म आणि जातनिरपेक्षता. मात्र जर महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात पोलिसांनाच आडनाव जाहीर करता येत नसेल तर ही बाब अतिशय गंभीर म्हणावी लागेल. त्यामुळे बीडमधील सरपंच ते प्रत्येक आमदार खासदारापर्यंत आता तरी सर्वांनीच डोळे उघडण्याची गरज आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.